नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहतात जे आरआरबी ची आता सध्या जेई पदाची जी काही एक्झाम झालेली आहे, जे की भारतीय भरती बोर्डाने घेतलेली होती। तर मित्रांनो, त्याबद्दल आता मोठी अपडेट आलेली आहे की जी आरआरबी ने घेतलेली पुनर्नियोजित जे डबल शिफ्टची घेतलेली एक्झाम आहे, जी की 4 जून 2025 रोजी झालेली आहे, त्याबाबत आता मोठी अपडेट आलेली आहे की त्या जो एक्झाम झाली होती जी की सीबीटी 2, तर तिचे जे परीक्षेतील प्रश्न आहेत, उत्तर आहेत किंवा त्याबद्दल जे काही तुम्हाला अडचणी असेल, तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांकाने पाहू शकता। नोंदणी जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, जे काही सूचना आहेत ते तुम्ही ते काय करू शकतो, पाहू शकतो किंवा त्याबद्दल जे काही अडचणी असतील ते तुम्ही काय करू शकतो, नोंदवू शकतो। तर मित्रांनो, आता जे काही भरती होती की त्या भरती अंतर्गत जे जेई, डीएमएस, सीएमए इत्यादी पदासाठी जी दुसऱ्या टप्प्यामध्ये सीबीटी 2 एक्झाम घेतलेली आहे, ते जे आता डबल पुन्हा जे नियोजित विद्यार्थ्यांनी सीबीटी 2 एक्झाम दिलेली आहे, अशांनी जी आरआरबी ची वेबसाईट आहे, जी की आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर त्या लिंकवर जाऊन त्यांनी ती आपला नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉग इन करू शकतात। आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जी काही पेपर होता, शिफ्ट 1 असेल, शिफ्ट 2 असेल, जो काही असेल तो काय होणार तुम्हाला पाहायला भेटेल। तर पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर किंवा कोणत्या काही अडचणी असतील किंवा आपत्ती असेल किंवा तुम्हाला त्याबद्दल वाटते की दोष आहे किंवा हे चुकीचा प्रश्न आहे, अशी काही नोंदणी करण्यासाठी सुद्धा हे केलेलं आहे। तर ही नोंदणी आपण कधी करू शकता, तर मित्रांनो, ही नोंदणी आपण दिनांक 7 जून 2025 पासून सुरू झालेली आहे, ती 12 जून 2025 पर्यंत राहणार आहे, जे की रात्री 12 वाजेपर्यंत चालू असेल। तर मित्रांनो, आता ही नोंदणी कशी करू शकता किंवा त्याबद्दल निर्णय कोण घेऊ शकतो किंवा तो निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर मित्रांनो, जे काही जे आपण लॉग इन करतो, आता एखादा आपण आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 50 रुपये फीस आहे। तर मित्रांनो, ही फीस तुमची, जर तुम्ही घेतलेला आक्षेप हा जर व्यवस्थित असेल, लागू असेल किंवा त्या हस्तक जे आक्षेप आहे त्या आक्षेपाबद्दल निर्णय जर तुमच्या बाजूने असेल, तर तुम्हाला जी काही रक्कम तुम्ही भरलेली आहात ते बँकेची जी काही टॅक्स असेल ते वजा करून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल। तर मित्रांनो, आता दुसरा आहे, हा जो पेमेंट आहे, शुल्क आहे, तुम्ही यूपीआय द्वारे, एटीएम द्वारे किंवा नेट बँकिंग द्वारे भरू शकता। तर मित्रांनो, आता हा मुद्दा असा आहे की जो प्रश्न किंवा तुम्ही पाहण्याचा आहे तो 7 तारखेपासून सुरू होणार आहे आणि तुमचं जे अंतिम मुदत आहे ती 12/6 पर्यंत आहे। तर मित्रांनो, आता याच्यानंतर जर तुम्ही विचार केला तर एखादा आक्षेप तुम्ही नोंदवला तर काय होईल की किंवा हा कुठे नोंदवायचा आहे, तर मित्रांनो, जो आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला आरआरबी ग्रुपने लिंक दिलेली आहे, तर अधिकृत लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी क्रमांक टाकून तुमचा आक्षेप किंवा त्याबद्दल डिटेल्स तुम्ही तिथे भरायची आहे। त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत। तर त्याच्यानंतर जो मित्र आहे जो आक्षेप आहे, आता आक्षेपावर निर्णय कोण घेऊ शकतो, तर तुम्ही एखादा आक्षेप नोंदवलेला आहे, तर तो नोंदवलेला आक्षेप व्यवस्थित किंवा त्याची पडताळणी करून हा निर्णय आरआरबी कडे राखीव असणार आहे आणि शेवटचा अंतिम निर्णय हा सुद्धा आरआरबी कडे असतो। तर मित्रांनो, आणि महत्वाची सूचना म्हणजे अशी आहे की ज्या उमेदवारांनी 12/6/2025 च्या नंतर, म्हणजे 12/6/2025 ला रात्री 11:59 नंतर जर आक्षेप केला असेल तर तो ग्राह्य धरणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला 12 तारखेला 11:55 आधी तुम्हाला काय करायचं आहे, आक्षेप नोंदवायचा आहे। तर मित्रांनो, जो की आता मी तुम्हाला सांगितलं की अंतिम निर्णय हा आरआरबीचा असणार आहे। तर मित्रांनो, जर
तुम्हाला याबद्दल आता तुम्ही जर एक विचार केला तर हे जे प्रश्न आहेत किंवा काही असेल तर याच्याबद्दल थोडी तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.